नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. काही रुग्णांना एक शंका असते की मला डॉक्टरांनी प्रिलेक्स सांगितलं आहे किंवा CLE नावाचे ऑपरेशन सांगितले, तर हे नेमकं काय ऑपरेशन पद्धती आहे किंवा याच्यामुळे काय फायदा होतो. तर आपल्या डोळ्याला ज्यावेळी जास्त नंबर असतो आणि हा चष्मा सतत वाढत असतो किंवा एखाद्याला अशी अडचण असते की चष्मा लावायची मुळे त्यांना अडचण येत असते, त्यांना चष्म्याची लावण्यापासून सुटका हवी असते, तर अशावेळी अशा रुग्णांना काही वेळा CLE किंवा क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन किंवा प्रीलेक्स म्हणजे प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज अशा प्रकारच्या उपचारची सुचवणं केलेलं असतं त्यांना. आता ही जी प्रोसिजर्स आहेत हे व्यक्ती स्पेसिफिक आहेत, म्हणजे सगळ्याच रुग्णांना ह्याच्यामुळे फायदा होतोच असं नाही. त्यामुळे आम्ही डोळ्याचा पूर्ण तपासणी करूनच त्यांना ह्याचा एक ऑप्शन दिलेला असतो. तर बऱ्याचदा ऑप्शन कुणाला दिलेला असतो, खास करून तरुण वयातल्या लोकांना ज्यांना CLE सजेस्ट केलेलं असतं, त्या लोकांना बाकी इतर उपचार पद्धतीमध्ये त्यांच्या डोळ्याचा नंबर घालवणं शक्य नसतं. जसं बुबुळाचं लेझर किंवा डोळ्यात बसवण्याची फेकिक IOL किंवा IPCL ICL ज्याला म्हणतो, हे त्यांच्या डोळ्याला जर शक्य नसेल तर अशावेळी आम्ही CLEचा ऑप्शन त्यांना दिलेला असतो. ज्यांचं 40च्या पेक्षा जास्त वय आहे आणि त्यांचा नंबर चेंज होतो आहे सारखा, तर अशा लोकांना प्रीलेक्स म्हणजे हा CLEचाच एक प्रकार आहे, पण तो 40 नंतरच्या लोकांमध्ये आम्ही करतो, त्याचा सल्ला दिला जातो. आणि बऱ्याचदा ज्यावेळी आम्ही हे CLE ऑपरेशन करतो त्यावेळी रुग्णाची विदाऊट चष्मा दृष्टी चांगली येईल यानुसार आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्या डोळ्याच्या जे तपासणी केलेली असते त्यानुसार त्याला मोनोफोकल, ट्रायफोकल, EDOF किंवा टोरिक अशा लेन्सेसचा आम्ही सल्ला दिलेला असतो. याच्यामध्ये आमचा उद्दिष्ट हा असतो की रुग्णाची दूरचीच नव्हे तर जवळचीसुद्धा दृष्टी बिना चष्मा जास्तीत जास्त त्या रुग्णाला दिसावं. या ऑपरेशनपूर्वीच सर्वच जशा मोतीबिंदूच्या कराव्या लागतात तशा आम्ही चाचण्या करतो, पडद्याची पूर्ण तपासणी करतो. क्वचित प्रसंगी ज्यांचा पडद्यामध्ये काही वीक एरियाज असतील तर त्याचं लेझर ट्रीटमेंट करून आधीच आम्ही त्याला एक थोडंसं सेफ्टी वाढवतो आणि त्यानंतर ही प्रोसिजर केली जाते. तर तुम्हाला याविषयीची अधिक माहिती पाहिजे असेल, तुमचा नंबर खूप जास्त आहे आणि तुम्हाला जर लेझर उपचार करता येत नसतील तर जरूर तुम्ही याच्याविषयी आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.